लढण्यासाठी, भोंगावरती लाथ मारण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जी एक खिंडी पेटवली, त्या शिवसेना प्रमुखांचा आज जन्मदिवस आहे. साहजिकच आहे, एक पुत्र म्हणून तर नक्कीच, पण त्यांचा एक कट्टर कडवट शिवसैनिक म्हणून तुमच्या बरोबरीने मी त्यांना नम्र अभिवादन करतो. बऱ्याच वर्षांनंतर आज आपलं असं अधिवेशन किंवा शिबिर होत आहे. विषय खूप आहेत, पण आज एक रामायणातले बारकावे संजय राऊत यांनी जे सांगितले, म्हणजे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते, तसे यांनी सामनाचे श्लोक सांगितले. सामना कसा करावा म्हणून सामनाचे श्लोक. आणि खरंच आहे की संजय, आपण, सुषमाताई, आपण प्रभू श्री रामचंद्राचा अनुयायी कसा असायला पाहिजे म्हणून माझा उल्लेख केला. संयम, एकवचनी, एकपत्नी, आता तुम्ही म्हणाला, आणि ते खरंच आहे. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायत, त्यांचे मुखवटे फाडायचे. त्यांचा अनुयायी, श्रीरामचंद्राचा अनुयायी म्हणून बरोबर आहे, पण मी बघत होतो माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण काल सगळे अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांची जी काही बुद्धी आहे, त्याचा आदर करतो मी. पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी, म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान, अजिबात नाही, परिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसतं. आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात, ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरागावळ्याचं काम नव्हतं. आणि म्हणूनच आज मी ठरवलं की जी माती आहे, या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.